काळामध्ये राजेशाही होती ना, राजेशाही होती. मधून एक नदी होती, नदीच्या पलीकडे एक राज्य होतं आणि नदीच्या अलीकडे एक राज्य होतं. आणि पलीकडचं राज्य आणि अलीकडचं राज्य या दोन्ही राज्याचे दोन राजे होते. खरं तर जवळजवळच्या राजांचं परस्परांसोबत फार पटत नाही, कारण ते एकमेकाशी युद्ध करतात. पण हे राजे मात्र वेगळे होते. हे राजे एकमेकाचे मित्र होते. परस्परांचं राज्य चांगलं चालवायला ते एकमेकाला मदत करायचे, म्हणजे चांगले मित्र होते. कालौघामध्ये या दोन्ही राजांना मुलं झाली. पहिल्या साधारणतः वय जवळपास दोघांचं सारखंच होतं. आणि दोन्ही राजांना तो पहिला मुलगा झाला तो 6 वर्षाचा 5.5 वर्षाचा झाल्यानंतर दोन्ही राजांच्या मनामध्ये प्रश्न पडला की आपण तर राजे झालो, पण आपलीही मुलं असे चांगले राजे झाले पाहिजे, त्यांनी राज्यकारभार केला पाहिजे. यासाठी त्यांना शिक्षण कुठं द्यायचं. म्हणजे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न प्रत्येकाला असतो की प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा चांगल्या दर्जेदार कॉलेजमध्ये, दर्जेदार शाळेमध्ये आणि दर्जेदार पद्धतीने शिकला पाहिजे, तर प्रत्येकाला वाटतं, बरोबर ना. मग त्यांनी एकमेकांशी समन्वय साधला आणि विचार केला त्या दोन्ही राजा मित्रांनी की बाबा आपण आपल्या मुलांना कुठे शिकवता. आणि त्या काळामध्ये अशा शाळा नव्हत्या. त्या काळामध्ये कशी पद्धती होती, गुरुकुल पद्धती होती. त्यामुळे त्यांनी शोध घेतला आणि अत्यंत चांगल्या अशा एका गुरुकुलामध्ये या दोन्ही राजांनी आपल्या राजकुमारांचा प्रवेश केला. अर्थात वडील दोन्ही राजे मित्र, आणि त्यामुळे तोही परिणाम या दोन्ही मुलावर झाला. आणि गुरुकुलामध्ये गेल्यानंतर हे दोन्ही राजकुमार ते देखील परस्परांचे चांगले मित्र झाले. तसं तर उडकी या दोघांचीच होती, म्हणून ज्याची जास्त उडकी ते मित्र होतात. या न्यायानं ते त्या ठिकाणी चांगले मित्र झाले. आणि तिथला अभ्यासक्रम हा काही म्हणजे असा नाही 1 वर्ष झालं की घरी जा, 6 महिने झाले की घरी जा. गुरुकुलामध्ये जोपर्यंत तो कोर्स होत नाही आणि त्यासाठी माणूस पूर्णतः सक्षम होत नाही तोपर्यंत त्याला गुरुकुलात राहायला लागतं. प्रत्यक्ष जीवन पद्धतीचं शिक्षण त्या ठिकाणी मिळतं. आणि साधारणतः वयाच्या 17 ते 18 वर्षापर्यंत हे दोन्ही राजकुमार त्या गुरुकुलामध्ये शिकले. त्याच्यानंतर पुढे पुन्हा राजाने विनंती केली त्यांना की हे तर शिक्षण यांचं झालं, पण यांना राजे म्हणून राज्यकारभार करण्याचं देखील शिक्षण आचार्यांनी यांना द्यावं. आणि म्हणून पुन्हा त्यांचा 3 वर्षाचा कालावधी वाढवून टाकला. म्हणजे 18 आणि 3 किती, 21 वर्षाचं त्यांचं वय झालं. आणि 21 वर्षाच्या वयानंतर शेवटचा दिवस आला. शेवटच्या दिवशी त्यांचा जो काही बलिदान समारंभ वगैरे असतो, फेलिसिटेशनचा कार्यक्रम वगैरे झाला. खूप भावपूर्ण असा कार्यक्रम झाला. आणि मग हे दोन्ही राजकुमार परस्पर आपापल्या राज्यामध्ये जायला, आपापल्या घरी जायला निघाले. जाण्यापूर्वी त्यांनी परस्परांची गळाभेट घेतली, कारण ते अत्यंत चांगले मित्र होते. जसे परत गेल्याबरोबर त्यांच्या राजे वडिलांनी एक विचार केला की नाही, आता तर आपण म्हणजे जुन्या पद्धतीचा राज्यकारभार करतो. हे नवीन शिकून आलेले पोरं आहेत, यांना जितक्या लवकर आपण गादीवर बसवू तेवढ्या लवकर हे आणखी चांगलं शिकतील. आपण आहोत तोपर्यंत यांचं इंटर्नशिप होऊन जाईल चांगलं. आणि म्हणून जसे ते गेले तसे 5-6 महिन्यातच त्यांनी आपला राज्याच्या कारभाराची सूत्र या दोन्ही राजांनी त्यांच्या हातामध्ये सोपवली. आणि हे दोन्ही गादीवर बसले, राजे झाले चांगल्या पद्धतीनं, बरोबर. हे राजे झाल्याच्या नंतर मग यांनी आपापला कारभार सुरू केला. वडिलांचं मार्गदर्शन, गुरुकुलामध्ये राज्य चालवण्याचं प्रशिक्षण, या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या त्यांना मिळाल्या आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं राज्यकारभार सुरू केला. तर 2-3 साधारणतः 1.5-2 वर्ष गेल्यानंतर एका राजकुमाराला असं वाटलं, तो राजा झाला, तो राजकुमार होता, दोघे राजे झाले. आणि त्यांनी खूप चांगल्या राज्यामध्ये व्यवस्था केल्या. म्हणजे खूप छान शाळा उभ्या केल्या, दवाखाने उभे केले, शेतकऱ्यांसाठीच्या सुविधा केल्या, नागरी सुविधा केल्या, व्यायामशाळा केल्या, शेतकऱ्यांना गायी वाटल्या वगैरे वगैरे वगैरे. खूप चांगला राज्यकारभार केला. आता प्रत्येकाला असं वाटतं ना की मी जे चांगलं केलं ते कोणाला तरी दाखवलं पाहिजे असं वाटतं. अर्थात याही राजाला असं वाटलं, म्हणजे राजकुमार जो राजा झाला त्याला असं वाटलं की नाही, मी जे चांगलं केलं ना ते कोणीतरी पाहिलं पाहिजे. आता कोणीतरी पाहिलं पाहिजे आणि आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. ही गोष्ट पहिल्यांदा कोणी पाहावंच वाटते. जो आपल्या जवळचा माणूस, आपला बरोबरीचा माणूस आहे, तोही राजा तिकडे, मीही राजा इकडे. म्हणून त्याने आपला दुसरा जो मित्र होता राजा, त्या मित्राला त्यांनी भेटीचं निमंत्रण कसं दिलं. त्या काळातलं निमंत्रण कसं असायचं, त्या काळात फोन थोडेच होते.
निमंत्रणाची एक पद्धत होती, त्या पद्धतीनं त्यांनी निमंत्रण दिलं. आणि मग खलिता पाठवला निमंत्रणाचा. आणि मग त्याही राजाला असं वाटलं, अरे वा, म्हणजे आम्ही इतके चांगले मित्र होतो गुरुकुलात असताना, आणि साधारणतः आता 1.5-2 वर्ष झाली आमची भेट झाली नाही, या निमित्तानं आता परत आमची भेट होईल म्हणून त्याही राजांनी ते निमंत्रण अत्यंत आनंदानं स्वीकारलं. आणि त्याच्यानंतर भेटीचा दिवस ठरला. भेटीचा दिवस आला. भेटीचा दिवस आणि तिकडे राजाची तयारी म्हणजे खूप जय्यत तयारी अशी झाली. हत्ती, घोडे, अंबारी आणि काय काय वगैरे वगैरे सगळं झालं. आणि त्याच पद्धतीनं राजाचं आगमन झालं. आणि या राजाने त्या राजाचं स्वागतही अगदी त्याच पद्धतीने केलं. आणि मग अगदी तिकडे जायच्या आधी हा राजा फार इम्प्रेशन झाला होता. मी कधी पहिल्यांदा मी केलेली विकासाची कामं दाखवतो याच्यासाठी तो फार उदासीन झाला होता. आणि त्यांनी मग अगदी निवासाला जायच्या आधी त्यांनी काय केलं, त्यांनी पहिल्यांदा याला राज्यामध्ये जी काही चांगली कामं झाली ती दाखवायला तो घेऊन गेला. अगदी अंबारीवर बसले सगळे, खूप खूप मोठी सेना बिना सगळं. आणि सगळ्यात पहिले त्यांनी दवाखाना दाखवला. बघ म्हणे मित्रा, मी सगळ्यात पहिले म्हणजे या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याची काळजी सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि म्हणून मी खूप चांगला म्हणजे अगदी एक स्पेशालिस्ट असतील असा दवाखाना, इतक्या सगळ्या त्या काळातील ज्या काही सुविधा असतील त्या सुविधा वगैरे सगळं त्यांनी नेऊन दाखवलं. हा पहिला विकास पाहिल्यावर त्याची अपेक्षा होती की राजाने वावा म्हणावं. राज्याच्या चेहऱ्यावर मात्र म्हणजे पाहुण्या राजाच्या चेहऱ्यावर मात्र काहीच म्हणजे भाव नाही असले. थोडंसं जरा आतून थोडंसं वाईट वाटतं. त्याला वाटलं चला ही एकच गोष्ट काय, आणखी खूप साऱ्या गोष्टी आपल्याला दाखवायच्या आहेत. त्याच्यानंतर त्यांनी पुढे नेलं आणि म्हटलं, हे बघ मित्रा, मी माझ्या राज्यातील जनतेसाठी खूप चांगला बगीचा, इतका चांगला बगीचा की स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे, सकाळ संध्याकाळ लोक फिरतात येतात, आणि इतका चांगला बगीचा मी या लोकांसाठी जनतेसाठी उभा केलेला आहे. आणि पुन्हा राजाच्या चेहऱ्याकडे बघतो. राजाच्या चेहऱ्यावर कसलाही भाव दिसत नाही, पाहुणा राजाच्या चेहऱ्यावर. त्याला वाटलं चला काही हरकत नाही, दोनच गोष्टी झाल्या दाखवून, पुन्हा खूप साऱ्या गोष्टी आहेत. पुढे अंबारी गेली, पुढे यात्रा पुढे गेली. आणि त्यांनी दाखवलं काय, त्यांनी हे दाखवलं की म्हणजे व्यायामशाळा. त्यांनी म्हटलं की मी व्यायामशाळा नुसत्या माणसांच्या केल्या नाही, मी महिलांच्या देखील व्यायामशाळा केल्या. महिला सुदृढ तर पिढी सुदृढ. आणि म्हणून त्यांनी मग व्यायामशाळा दाखवली, महिलांची वेगळी, पुरुषांची वेगळी, सगळं बघा. रोज इथे व्यायामाला युवा येतात, युवती येतात, पुरुष येतात, महिला येतात. आणि खूप खूप चांगलं वर्णन करत होता राजा. आणि परत वर्णन झालं की पाहुण्या राजाच्या चेहऱ्याकडे बघत होता. पण या तिसऱ्या गोष्टीला पाहून देखील पाहुण्या राजाच्या चेहऱ्यावर कसला भाव नाही, भावा नाही, चांगलं नाही आणि काहीच नाही. मग त्यांनी परत असं दाखवलं. मग नागरी सुविधा दाखवल्या, शेतकऱ्यांसाठी काय केलं ते दाखवलं, सगळं दाखवलं. पण पाहुण्या राजाच्या चेहऱ्यावर कसलाही भाव नाही. आता हा मात्र आतून कसा होत होता, अस्वस्थ होत होता. काहीच नाही, याला काय त्याच्या मनात काय, काहीच कळत नाही, काही कळत नाही. सगळं दाखवून ते परत आले. आणि मग आल्यावर राजा बोलला, पाहुणा राजा बोलला की तू जे काही सगळं केलंस ना, याच्यामध्ये तूच केलं सगळं, इथे कोणत्या जनतेचा काही सहभाग काही दिसत नाही. कोणी जनता आली नाही वगैरे, जनतेचा असा फार सहभाग दिसत नाही मला यामध्ये. मग त्यांनी एक प्रस्ताव ठेवला की असं कर म्हणे, तू जेवलास तशी जनतेला सोबत घेऊन कधी भोजन केलं का? त्यांनी म्हटलं नाही. मग एक काम कर, आता उद्याला मी पण आहे, तू आता काय कर, आपण दोघेही असू आणि जनतेसाठी एक छोटासं मेजवानी देऊ आपण, पार्टी. आणि मग त्याला फार आनंद झाला. चला आता या गोष्टीनं तरी कदाचित हा राजा खुश होईल, माझा मित्र खुश होईल. म्हणून त्यांनी बस दवंडी दिली सगळी की उद्या दुपारी 12 वाजता आपल्या राजाकडून सगळ्या लोकांना भोजनाचं निमंत्रण आहे, खूप चांगलं जेवण वगैरे होणार आहे. मग राजाने म्हटलं जेवणात काय काय असतील, या पाहुण्या राजाने विचारलं काय काय असतील. नाही म्हणे, भजी असतील, कढी असेल, हे असेल, ते असेल, सगळं असेल. मग पाहुण्या राजाने त्याला म्हटलं की स्वीटमध्ये काय ठरवलं ते सांग. तर त्यांनी म्हटलं काय म्हणजे काय लाडू ठेवू, बर्फी ठेवू की काय. तर याच्याच आवडीनं ठेवू म्हणून या राजाने म्हटलं की असं करणं, बढियापैकी खीर ठेव, खिरीचा वेळ. त्यांनी मान्य केलं खीर, बरोबर आहे. अरे मग खीर उत्तम झाली पाहिजे, स्वीट मेनू चांगला झाला पाहिजे. म्हणून त्यांनी बाकीचे जे प्रधानमंत्र्यांना सांगितलं की उत्तम खीर झाली पाहिजे, याच्यासाठी काय काय मेनू लागतात ते सगळे मेनू तयार करा. बरोबर आहे ना. खिरीमध्ये मॅडम काय म्हणजे बढिया काय काय टाकायला लागतं? दूध, साखर, ड्रायफ्रूट सगळे नाही. ओके. तर ठीक आहे.
तर हे सगळे मेनू तयार केले आणि त्यांनी म्हटलं की राजाला खीर पाहिजे आहे ती बेस्ट झाली पाहिजे, याच्यासाठी काय करता येईल याचा विचार करा आणि बेस्ट खीर झाली पाहिजे वगैरे वगैरे. म्हटलं आता बाकी सगळे जे मेनू ते इलायची लागते, काय बदाम लागते, काय मनुका लागतो, तांदूळ लागतात, काजू लागते, काय चारोळ्या वगैरे काही जे काय लागतात ते सगळं बनवलं, ते मागवून घेतलं. आणि दूध म्हटलं दूध पाहिजे छानपैकी. तर त्याने म्हटलं नाही म्हणे मी तर गाई वाटले आहे तो म्हणे, सगळ्या जनतेला काय प्रत्येकाच्या घरी दूध आहे. मग असं त्यांनी प्रधानाने सांगले राजा आपण हे काम करू म्हणे की दवंडी देऊन टाकू आणि उद्याचं जे दूध आहे ना खिरीसाठी आव्हान करू आणि सगळ्यांचं मागवून घेऊ. आणि तशी दवंडी दिली की उद्याचं जे दूध आहे ते सगळं दूध या ठिकाणी पातेलं ठेवलं आहे, पातेल्यामध्ये आणून टाकायचं. आता दूध जमा आज संध्याकाळी थोडा अंधार पडला होता, काही दूध टाकलं, जे काही हंडाभर जे काही दूध झालं होतं ते सगळं वगैरे वगैरे जे जसं झालं तसं. आता कोणी काय टाकलं माहीत नाही, अंधार पडला होता साधारणतः. आणि मग सगळे जेवण झाली, सगळे मेनू तयार झाले, राजे दोन्ही बसले जेवायला आणि जवळजवळ बसले, बाकीची जनता पण बसली. आणि हा पाहुणा राजाला विचार करू आता निमंत्रित त्यांनी केलं त्याला की राजा भोजन कसं झालं. तर राजा म्हणतो की बाकी सगळं ठीक झालं पण खीर यार म्हणे खिरीसारखी नाही वाटत आहे. तर खीर हा गोड भात झाल्यासारखा वाटतो, गोड भात, खीर वाटत नाहीये. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, खीर न होता तो गोड भात का झाला असावा, हा विचारार्थ प्रश्न तुमच्यासाठी आहे. गोड भात का झाला, खीर नाही, खीर गोड भात का झाला? काय दूध नव्हतं ना, एकानेही दूध नाही टाकलं, तो टाकेल असं म्हणतात. काही लोटा बोट आणून टाकलं, काही आणून टाकलं आणि त्याच्यानंतर बाकीच्याने काय केलं, याने टाकलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडंसं टाकलं तर काय फरक पडणार आहे. आणि अशा पद्धतीनं खिरीत बाकी सगळं होतं, साखर होती, बाकी मेवे होते, पण दुधाचं प्रमाण फार कमी झालं होतं आणि म्हणून मग खीर न होता काय झाली, गोड भात. तुम्हाला या प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी या प्रशिक्षणाची खीर हवी आहे की गोड भात पाहिजे? खीर हवी ना. मग खीर हवी असेल तर काय लागेल, तुमचं पार्टिसिपेशन, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन, सकारात्मक पार्टिसिपेशन लागेल. बरोबर आहे ना? जर तुमचं सकारात्मक पार्टिसिपेशन असेल तर शेवटच्या दिवशी आपला गोड भात नव्हता काय होईल, खीर होईल. तर हे आजच्या दिवशी हे अपेक्षित आहे मित्रांनो. आजपासून पुन्हा पुढचे सगळे दिवस आपलं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन फार महत्त्वाचं आहे, हे मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा आपला भामरागड, प्लीज भामरागड रेल्वे